नमस्कार. मी वैद्य श्रीप्रसाद भावडेकर. उन्हाळा वाढतोय, चे त्रासदायक परिणामही वाढायला लागलेत. घरातनं परंपरागत जी काळजी घेतली जाते ती काळजी घेतली जाते, यायलाही पाहिजे. थोडीशी काही विशेष सूचना द्यायची, ती आज या माध्यमातून देतो. आपल्या घरामध्ये हळकुंडही असतं आणि चंदनाचं खोडही असतं. आपण पूजेसाठी चंदनाच्या खोडाचा गंध तयार करतो. तसंच गंध रोज चंदनाचं खोड आणि हळकुंड साहण्यावरती पाण्यात उगाळून प्रत्येक मोठ्या व्यक्तीसाठी 1 चमचा आणि 16 वर्षाच्या व्यक्तींसाठीच्या खालील व्यक्तींसाठी अर्धा चमचा एवढं गंध तयार करावं. पुन्हा एकदा सांगतो, मोठ्या व्यक्तींसाठी हळकुंड अधिक चंदन मिळून 1 चमचा आणि छोट्या व्यक्तींसाठी हळकुंड आणि चंदन उगाळून अर्धा चमचा एवढं गंध तयार करून पाण्यात उगाळून ते गंध तयार करायचं आणि खाताना त्यात थोडासा मध मिसळायचा. 2 थेंब मध पुरतो, मोठ्या लोकांसाठी 4 थेंब मध. हे मिश्रण सकाळी आपण घरातनं बाहेर पडायच्या आधी घ्यायचं. हे एकदम तोंडात टाकायचं नाही. हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटाच्या अवधीत थोडं 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 चाटून संपवायचं आहे. ही काळजी आता उन्हाळ्यात घेतली पाहिजे, पण पावसाळ्याचेही काही पहिले 15 दिवस घेतली पाहिजे. एकदम आवर्जून हा उपाय करावा. उन्हाळ्यातले बरेचसे आजार आणि उन्हाळ्याचे बाकीचे अनुषंगिक परिणाम टाळता यावे म्हणून ही सगळी सूचना केलेली आहे. धन्यवाद.